एकतर भीती मला वाटत नाही, पण माझ्या परिवाराला 100% त्या ठिकाणी भीती वाटते। एवढ्या मोठ्या लोकांना जर तू अंगावर घेत असेल, त्याच्याचबरोबर एवढी मोठी लोक जर कुणी असेल, कारण ही घटना घडवायला फार मोठे लोक त्याच्या मागे असू शकतात, नाही तर लागतील, आणि मग या लोकांना तू अंगावर घेत असतील तर आम्हाला तुझी काळजी वाटते। हे माझ्या पत्नीली सुद्धा मला बोलून दाखवलंय, माझ्या मुलांनी मला बोलून दाखवलंय, माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या सासऱ्यांनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी ते बोलून दाखवलेलं आहे। पण आपण नाही लढणार तर कोण लढणार? कारण का हा विषय अतिशय भावनिक आहे, महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि आमच्या परिवारासाठी सुद्धा। जर भीतीपोटी आम्ही थांबलो, शांत बसलो, तर आम्ही मराठी माणसं कशाचे आणि आम्ही पवार कसले? आम्ही लढत आहोत, ठीक आहे, भीती आहे। उद्या जाऊन या बाबतीत काही गोष्टीची दक्षता आम्ही घेतली आहे आणि बघू आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत। उद्या जाऊन आपण बघणार आहोत। काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की उद्या जाऊन कुठेतरी काही वेगळ्या पद्धतीने आपल्याला काही प्रोटेक्शनच्या बाबतीत करता येईल का, पण तो त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे।